कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही बना आता पुढचा प्लॅन आहे का? डान्स नाही, आधी प्लॅन नाही, पहिला डान्स। अरे तुम्ही माझ्यासोबत। अरे आता कुठे, आता नाचू ना आपण। अरे नाही काका, अरे बनी बनी काय झाले? का बाहेर ओढत आणले, काही सांगशील की नाही? आपल्याला आहे ना पूर्ण घराचे लाईट्स ऑफ करायचे आहेत। कशाला घालवायचे? ओ लाईट केलं ना की खूप मोठी जादू होते। जादू होते? बघा खाली चले, असं लाईट गेली की काही जादू बिदू होत नाही। अरे खरंच होते, त्या दिवशी आम्ही हॉस्टेलमधून येत होतो ना, हा तेव्हा लाईट्स गेल्या हा आणि बाबा खिडकीतून आत आला। खिडकीतून? हो। हे बघ बनी, तुला जो काही गेम खेळायचा ना तो तुझा तू खेळ, मला नको त्याच्यामध्ये ओढू बाबा। काका प्लीज प्लीज ना लाईट ऑफ करा प्लीज, नाहीतर आई बाबांची बत्ती कशी होणार? लाईट घालवायचं आणि बत्तीचा काय संबंध आहे? तुम्ही फक्त तुमचं काम करा। हे बघ बनी, असं लाईटशी विजेशी खेळायचं नसतं, आपण लहान आहोत की नाही। आता तुम्ही लाईट घालवताय की मी चिनूमनला बोलवू? हा नाही, नको बाबा, चिनू मनूला नको बोलू, ते केस बी सोडतात माझे। हा मग लाईट ऑफ करा। कोण लहान आहे कोण मोठं आहे काही कळत नाही। काय? अरे पण तुझी वाट पाहतोय। मी तुम्हाला निक्षून सांगते, आज जर मला हळद लागली तर ती तुमच्या हाताने लागली, नाहीतर नाही लागली। काय झालं बेबी? ए बेबी, काय झालं बेबी? बघितलंस ना बनी, आतमधून माझ्याच नावाचा आरडाओरडा होतोय। थँक्यू काका, मी जातो, बाय बाय। परमेश्वरा, आतमध्ये जर का कळलं ना तर बनीला कोणी नाही ओरडणार, माझी चटणी करतील, तेव्हा वाचव रे बाबा। चला आले बाई एकदाचे, नेहमी नेहमी होत नाही आमच्याकडे, हे कधीतरीच असं काही। अरे बापरे, हे बेबी काका पण ना। ते सॉरी, ते अंधारामुळे दिसलं नाही मला। चिनू म्हणून ढकललं। शेवटी तुमची हळद मला आज लागलीच। चुकून लागली आहे काही का असेल, मला जे हवं होतं ते झालं। हे बघा, मी इथे फक्त बनीला शोधायला आलो होतो, तुमच्या बालिशपणा करता मला वेळ नाही। अहो चिनू मनू, चिनू म्हणून डोर का लॉक केलंय तुम्ही? बाहेरून लॉक झालाय बहुतेक, बाहेरून। तेवढं कळतंय मला। हा दार का ठोकतोय? अरे डिस्कस काय करतो, चल बघूया। आकाशराव, हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय। पास ना आता, अजून किती चिडणार आहात माझ्यावर? तुम्ही माझ्याशी नाही बोलला तर माझं कशातच मन नाही लागत आहे। आय एम सॉरी। तुम्हाला एकदा बोललं कळत नाहीये का?
कडी कोणी लावली? आकाश, काय रे, काय चाललंय? अजून काय चालू असणार आहे? काय विचारताय तुम्ही? का मला काही वेळकाळ आहे की नाही? तसं काही नाही चालू का इथे? असू दे, म्हणजे आम्हाला कळलंय की तुमचं काही चालू नव्हतं. आता काही उपयोग नाहीये. भाऊजी खरं सांगा, वसुंधराला हळद लावायची म्हणून तिच्या मागे मागे इथपर्यंत आलात ना तुम्ही? अहो नाही, मी बनीला शोधायला आलो होतो. अच्छा, बाबा मग आईला हळद कशी लागली? आणि तेही गालाला. तुम्हाला तिघांना तर बघतोच मी. ए दादा, स्माइल. अखिल मार खाशी ना तू. काय आकाश, हा? काय चाललंय तुमचं? हा, अरे बाहेर तुझ्या भावाची हळद आहे आणि इथे तुमचं काहीतरी वेगळीच रासलीला चालली आहे. आकाश भाऊजी, आता राहिलेली हळद आपण बाहेर जाऊन पूर्ण करूया की तुम्हाला दोघांना इथेच? काय वहिनी काय तू पण. चला सगळे, चला आपण बाहेर जाऊ. नाही, या दोघांनी जवळ येता कामा नाही. पण अखिल आणि तनयानी लवकरात लवकर जवळ यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. काय येऊ का? अगं बाई, आली वाटतं. अहो, ठाकूरांकडची मंडळी आली. या ना अनुज, ये रे. नमस्कार. सुस्वागतम. बेटा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.